मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा वातावरण तापले आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देत कोल्हापूर व सातारा गॅजेट लागू करण्यास विलंब करू नये, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे। कोल्हापूर व सातारा गॅजेट लागू करण्याबाबत सरकार वेळकाढूपणा करत असून मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नये असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी लवकरात लवकर गॅजेट प्रसिद्ध करण्याची मागणी केली। ते म्हणाले, मराठा समाजाने कुणबी नोंदींची प्रमाणपत्रे मोठ्या प्रमाणात काढून घ्यावीत। महसूल विभागाकडून अडथळे येत असल्यास लोकप्रतिनिधींना जाब विचारावा, ते फक्त मतांसाठी आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। त्याच प्रक्रियेत मी सारखं तोच विषय आता लावून धरलेला आहे की सातारा संस्थांचा गॅजेटियर तर जी.आर तुम्हाला काढायचा आहे कधी, उपसमिती नेमकं काय काम करते, उपसमितीला फक्त खेळवायचं आहे का, मराठ्यांच्या भावनेशी खेळायचं आहे किंवा त्या उपसमितीचा गैरवापर करायचा आहे, म्हणजे स्वतःकडं पावर असली पाहिजे। या मानसिकतेतून जर तुम्ही उपसमितीचा अध्यक्ष झाला असता तर हे तुमचं चुकीचं आहे। तुमची मानसिकता असली पाहिजे की माझ्या हातात पावर आली, मी गोरगरिबांचं कल्याण केलं पाहिजे, या भूमिकेतून उपसमितीच्या अध्यक्षांना आलं पाहिजे। परंतु त्यांची मानसिकता थोडी वेगळी आहे। तुमच्या ज्या नोंदी निघाल्यात ना त्याच्या अगोदर अर्ज करा। सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या पुढं अगोदर तेच होय। मी काय राजकारणी नाही आहे विभागवार भेद करायला। मी या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांचं काम करतोय, त्यांचे लेकरं बाळं मोठे व्हावेत यासाठी झगडतोय। सगळ्यात अगोदर हे काम करणं खूप गरजेचं आहे की 58 लाख नोंदी ज्या निघाल्यात त्याच्यातल्या आपल्या तालुक्यात किती निघाल्या, आपल्या जिल्ह्यात किती निघाल्या, याचा शोध अगोदर तो घेणं गरजेचं आहे। तुमच्याकडं उदाहरणार्थ एकच उदाहरण द्यायचं ठरलं तर विटा तालुक्यात 14,000 नोंदी निघाल्या। मी आता विटेवूनच आलो, 14,000 नोंदी निघाल्यात, प्रमाणपत्र 3,000 घेतले। अर्ज करायचे नाही आहेत का आपल्याला? आपण अगोदर ते तर पदरात घ्या। सातारा संस्थांचं गॅजेटियर येणार आहे, तुमचं कोल्हापूरचं संस्थांचं गॅजेटियरचा त्याचा पण जी.आर येणार आहे, त्याची काळजी नका करू। समाजासाठी मी उभा आहे, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही अगोदर सगळेजण अर्ज करा। जिथं कुणबी नोंदी निघत नाहीत, म्हणजे महाराष्ट्रातलं सांगतोय, जिथं कुणबी नोंदी निघाल्यात आणि प्रमाणपत्र देत नाहीत, आपल्या आमदाराला सांगा ना, नुसते मतदानच करायला आपण सगळ्या आमदाराला सांगा की आमच्या नोंदी निघाल्यात पण आम्हाला प्रमाणपत्र दिलं जात नाही, कुठं व्हॅलिडिटी दिल्या जात नाही। तुम्ही आमदाराला, तुमच्या मंत्र्याला सांगा ना की आम्हाला व्हॅलिडिटी दिली जात नाही, कुठं रेकॉर्ड शोधला जात नाही। एकदा आमदाराला, खासदाराला बोललं पाहिजे ना आपण। राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर टीका करताना त्यांनी गुंडांना तुरुंगात विशेष सुविधा मिळत असल्याचा आरोप केला। तसेच सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी सरकारने सर्वसमावेशक धोरण राबवावे असेही त्यांनी नमूद केले।